गाडीवरती बसलोय, गाडीवरून कम्फर्टेबल पाय पोचतात, फक्त आता तिथून तिथवर तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग डायरेक्ट बागेतून स्टार्ट केलाय. आता उन्हाळा चालू झालाय ना, त्याच्यामुळे आमच्या इकडे ना कुरड्या पापड्या असलं चालू झालंय, त्याच्यामुळे इकडे घरी गडबड आहे, त्याच्यामुळे बागेतून ब्लॉग स्टार्ट केलाय. आणि मी पप्पा जाणार आजच्याला मामाची तर आपल्या गाडीला चावी ना, ती चावी द्यायला मस्त तिकडे गेले ना नारळ पाणी पिऊन. पण पप्पा माया बरं येणार आहे, काय माहिती पप्पा नारळ पाणी पिऊन देतात का नाही. आईला पण मामाची तर यायचं होतं, पण आई मामाची तर येऊ शकत नाही, कारण काय ना आईला आहे ना साबुदाण्याच्या पापड्या करायच्या. कालच रात्री खिसखिसल्यामुळे ना आईला येऊ शकत नाही. आईची मस्त इच्छा होती, पण इथं पप्पा पण जेवायला बसले. आई तुला यायचंय का? होय, यायचंय का तुला? आईला झोप झाली नाही काय ते उलट आज लई झोपली माहिती का, उठले सुद्धा नाही मी 5 वाजेपर्यंत. 5 वाजता बटन टाकले. खरं काय? खरं यायचं का तुला? आता काय तुम्हाला पापड्या करायच्यात. मी म्हणलं आईला पापड्या करायचे, त्याच्यामुळे आईचं मला प्लॅनिंग झालं होतं, हाय का नाही? जाऊ एका दिवशी. तर इथं आईने चहा उकळायला ठेवलाय. आजच्याला ब्लॅक टी मध्ये चक्क दूध. तर मित्रांनो परत एकदा 3 जण जेव्हा बसले, मी पप्पा आई. फायनली मामाची तर पोहोचलोय. गाडीची चावी पण काही आपल्या त्यांना देऊन टाकू. तर मित्रांनो इथं बघा केवढ्या साऱ्या बाटल्या आणलेल्या आहे डाळिंबाला लावाय वरती. त्या काटे आहे ना, त्या काट्यांच्या लावायच्या आता बाटल्या. बंगल्याच्या आतमध्ये आलो आपण, वरून ब्लॉग बनवू. त्यांना खालून जर ब्लॉग बनवला ना, ते म्हणते ब्लॉग नको बनवू, आपण वरून ब्लॉग बनवू. 2 दरवाजे, एक सेफ्टी दरवाजा. तर मित्रांनो फायनली टेरेस वरती पोहोचले. तिथून सगळं दिसतं कोण काय 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 नाही. खालच्या सगळ्या बाटल्या ना गोण्यांमध्ये भरून नेल्यात, आणि तिकडं कसं आहे ना, हे करतात आता छकाट्याला लावतात बाटल्या, म्हणजे छकाट्याची लाईफ वाढावं. तर मित्रांनो इथल्या निम्म्या बाटल्या भरून ना तिकडे छकाट्याला लावायला, छकाट्याला लावायला पण चालू केलं. ना जवळजवळ 1000 बाटल्या असत्या, तरी ते आहे ना डाळिंबाला लावायला कमी पडणारे अशी ते माणसं म्हणले. एवढ्या बाटल्या आणल्या, पहिल्यांदा एवढ्या बाटल्या बघितल्या. तर मित्रांनो आता जाऊन खाली. उन्हाळा चालू झाला ना, मोबाईल असले तापतो का नाही. माझा मोबाईल तर आत्ताच लॅग मारायला चालू केला. तर मित्रांनो बाटल्याचा केवढा मोठा ढीग होता, 5 मिनिटात खाली झाला. सगळीकडे बाटल्या लावून झाल्या, तिथून तर इथपर्यंत बाटल्या लावून झाल्यात. वर जाऊन बघू टेरेस वरून. टेरेस तर मित्रांनो इथं पण काच आहे ना, इथून पण भारी दिसत, इथून पण सगळं दिसतंय. पण हे रोड मध्ये येतात ते आंब्याचं टोक, तर डायरेक्ट इकडे नारळापर्यंत बाटल्या लावल्या. ही बाजू तर सगळी झालेली. तर पाठीमागं डाळिंब आहे ना, तिथं बघू तुवर पोचलेत का नाही बाटल्या. आता आहे ना ह्याच्यापेक्षा वरती जायला लागणार. ह्याच्यावरती आहे ना टाकी ठेवलेली, तिथं पलीकडच्या बाजूला बघता येत नाही. इथं लसूण ठेवलाय मामाने, फॉस झालाय लसूण. ओ भाई साहब एवढा मोठा लसूण फॉस झाला. टेरेसला पण डबल दरवाजा, सेफ्टी दरवाजा. वरती सगळं बांबू पाईप, बंगल्याला पेंट दिलेले डबडे. वरून डाळिंब कसं दिसतंय, सगळे अशी बारकी बारकी झाडं दिसतात, एकदम निसर्गरम्य दिसते. इथं वरती खेळ पण लय जपून चालायला लागतंय. तर मित्रांनो डाळिंबाला आहे ना बाटल्या लावून झाल्या, आता नेट लावायच्या. एवढ्या साऱ्या नेट आणल्यात लावायला डाळिंबाला. गणपतीला डेकोरेशनला असतं त्याच्यावरच वाटते. डाळिंबाचे नेट आता व्हायला चालू केले. बरोबर खाली. तर मित्रांनो मी इथं असं झोपलो होतो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. घड्याळाकडे माझी सहज नजर गेली तर 3 वाजलेले दिसलं. मला अचानक 3 कस काय वाजले, तर नंतर कळलं की घड्याळ बंद पडले, स्टॉप दिसलं.
तर मित्रांनो इथं पाणी मारले ना, पप्पा म्हणते चिखल होईल, 10-15 मिनिटात वाळून जाईल, एवढं कडक ऊन आहे. बाहेर बसलो तर जरा म्हणलं जरा ऊन लागते, जरा जळाय कमी लागते, त्याच्यामुळे पाणी मारलं. उलट पप्पांचंच बोलणं खायला लागलं ना. तर मित्रांनो आता टाइम झालाय जवळजवळ 1:30 वाजले आणि फर्स्ट टाइम आहे ना ती गाडी ना तिथं सावलीत लावायची. तर मी एसएस सोडून अजून कुठलीच गाडी नाही चालवली, फर्स्ट टाइम ही गाडी चालवतो. गाडीवरती बसलोय, गाडीवरून कम्फर्टेबल पाय पोचतात, फक्त आता तिथून तिथवर न्यायची. तर मित्रांनो फायनली कॅमेरा सेटअप केला, आता गाडी दुसऱ्याची भाऊची गाडी फर्स्ट टाइम गाडी चालू सक्सेसफुल. तर मित्रांनो फायनली गाडी सावलीत लावली. मला वाटत पण नव्हतं, पण पहिल्यांदा याची रेस आहे ना एवढी स्मूथ आहे का नाही, आणि एसएसची तशी टाईट आहे, त्याच्यामुळे जरा वेळ वाटत होती, पण फायनली आणली. मित्रांनो डाळिंबावरती अख्खी नेट टाकून झाली, अख्खीकडे नेट टाकली. खालून नाही काय दिसत, टेरेस वरून एक नंबर दिसून, आणि अजून जेवली सुद्धा नाही बरं का. एवढं नेट मारून झाली ना मग जेवणार ती, आणि 2-3 नेट कमी पडलेत. मीचे आवाज दार आहे ना, पावसाने पॅक झाले नाही काय, दार पावसाने पॅक झाले ना, आवाज येत असं खडखड खडखड खडखड. पप्पाला वाटलं कोण आले वरती, आणि हे दार असं गरम झाले का नाही, एवढं जळायला लागतेच का नाही, मी जळायला लागेल. वरती या वरती, पप्पा पण वरती आलेत. लसूण फॉल झालाय सगळा, कसला दिसतंय खतरनाक. एखादं हॉटेल टाकल्यावरच वाटते, वरून तर असलं कडक व्ह्यू दिसतंय का नाही. ओ भाई साहब, ओहो किती लाईनी राहिल्यात, 1 2 3 4 5 6, तिथवर तर आहे, तिथून 3 कमी पडलेत, दिसलाय बघ. तर मित्रांनो कसलं जोर लावून वाढायला लागत आहे, इथं सोडलंय आणि पुढे 2 जण वाढतात. ह्या कडाच्या 2 साऱ्या राहिल्यात मग झालं. मित्रांनो हे बघा गांधीची ती 3 माकडं, वाईट बोलू नये, वाईट पाहू नये, वाईट ऐकू नये. कशी मस्त आहे. हे आलं डाळिंबात, डाळिंबात आलं ना हिट कमी जाणवते, त्याच्यामुळेच ना ही डाळिंबाला लावलेलं आहे, आणि दिसायला पण किती भारी दिसते. डाळिंबाला हिट कमी व्हावं म्हणून लावली असणार 100%. लय भारी वाटते. डाळिंबातून चालताना ना असं काही नाही वाटत, पण मोकळं होतं तेव्हा डाळिंबातून चालायचं म्हणलं ना तेव्हा लय कंटाळा यायचा. ही लावलं ना कळत पण नाही वावराचा शेवट कधी आला आणि एंड कधी आला. ह्या झाडाला बी कसली फुलं लागलेत, काय काय झाडांना फळं पण लागलेत आता. तर मित्रांनो सकाळी बाटल्या ह्याच्यासाठी लावल्यात, ही नेट फाटावी नाही म्हणून. सगळं नेटचं ताण आहे ना त्या बांबूवरून गेलेलं आहे, आणि जर बांबूला नेट गुंतली असते ना बाटली न लावता तर सगळे नेट फाटले असते, त्याच्यामुळे बांबूला बॅटरीज म्हणतोय बाटली लावली. तर मित्रांनो इथं मधमाशाच्या पेट्या ठेवल्यात, इथं मधमाशा पण आहे, इथं लय मधमाशा घुमतात, पळा. पप्पा पण येतात इकडं, पण मी निघालोय म्हणून पप्पा पण माघारी निघाले. तिथे एक सीसीटीव्ही लावलाय, इथं 2 सीसीटीव्ही लावले, त्याच्या पाठीमागं अजून सीसीटीव्ही. चला लय भारी ट्रॅक्टर. ह्या ट्रॅक्टर मध्ये काय कमी वाटते काय नाही. अहो याला गिअरच नाहीये, गिअर टाकायचंच नाहीये, हातावर चालवते तिथं वायरीवरती. हा इथं गिअरच नाही, याला गिअर काढून ठेवले. तर मित्रांनो आता वाजलेत 5 वाजायला आलेत, मी पप्पा निघालो घरी. फायनली मामा आल्यात, मामा आले आता आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय, पण इकडे जेवायला बसलोय. मला पण जेवायचं होतं पण चपाती संपली. इकडं मामाने 2 पिशव्या खायला दिल्यात, ह्याच्यात बाकरवडी, ह्याच्यात आवडती माझी स्पेशलिस्टिक काजू कतली. काजू कतली मला एवढी आवडते का नाही, जीव की प्राण. माझी गाडी बंद पडलेली होती ना, तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही बघा गाडीची किक मारताना ना
आपण पाय ठेवतो ना ती लागले. अजून कोणाला सांगितलं नाही बघ. तर मित्रांनो आईला माहिती झाले मला लागले. नेमकं रॉड लागलाय ते पाय ठेवतो ते आपण. तर मित्रांनो बाहेर जेवायला आजच्याला जेवायला केले माझ्या आवडीचं कालवण देठाचं. आणि इकडं आजच्याला केले कायचं कालवण आहे बजाचं कालवण. सोयाबीनच वाटतंय बजाच. तर मित्रांनो जेवण करून झाले. आजचा ब्लॉग इथं संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.